नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जासई दास्तान फाटा उड्डाणपुलावर पुन्हा एकदा मृत्यूचे बोलावणे। उरण तालुक्यातील अपघातांची मालिका काही संपत नाही। पुन्हा तेच होत आहे। यमाचे बोलावणं चालूच आहे। उरणमधील रस्ते आणि त्यावरील अपघात हे समीकरण काही बदलतच नाही। दिनांक 29 एप्रिल हा काळा दिवस उजाडला आणि पुन्हा एकदा दास्तान फाटा उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला। यामध्ये बळी गेली ती अंकिता मयेकर, वय वर्ष 29 वर्ष। ही तरुणी, हिचा जागीच मृत्यू झाला। ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने अंकिताच्या डोक्याला जब्बर मार बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला। अंकिता ही नवी मुंबईत नोकरीनिमित्त रेल्वेने जात असे, पण तिला थोडा उशीर झाल्याने तिची रेल्वे चुकली आणि काळाने नेमके हेच हेरले। तिला वेळेवर पोहोचण्यासाठी तिने मोटारसायकल काढली आणि हाच निर्णय तिचा जीव घेणा ठरला। हा प्रवास तिचा आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला। JNPT, ONGC, BPCL सगळे मोठमोठे प्रकल्प उरणमध्ये आहेत, पण त्याचा उपयोग जनतेसाठी नाहीच असेच म्हणावे लागेल। कारण सुसज्ज असे हॉस्पिटल एकही उरणमध्ये अजूनही उभे राहिले नाही। मग या कंपन्याचा CRS फंड जातो कुठे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे। दास्तान फाटा उड्डाणपूल सुरू झाल्यापासून हा चौथा बळी असेल, पण यावेळी हा बळी एका तरुणीचा गेला आहे। हा अपघात नसून प्रशासनाच्या नामुष्कीचा प्रत्यय आला आहे। उरणमध्ये रस्त्यावर अपघात झाला तर उपचारासाठी कुठे नेणार, हा पहिला प्रश्न भेडसावत आहे। योग्य वेळी योग्य उपचार कुठे होतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उरणकरांना अजूनही मिळत नाहीत। राजकारणी लोकांच्या पक्षातील तळ्यात मळ्यात मारलेल्या उड्या यांच्याकडे लक्ष न देता उरणच्या नागरिकांनी एकत्र येऊन या विषयावर वेळीच तोडगा काढला नाही तर अजून किती बळी जातील हे काही सांगता येणार नाही। किंवा आता यानंतरचा बळी कोण, असा विचार करण्याची वेळ आली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।